अहो सासूबाई तेवढी चूल पेटवून द्या ना. का ग गॅसला काय झालं? अहो सासूबाई आपला सिलेंडर आजच संपलाय आणि त्या युद्धामुळे आपल्या भारत देशात सिलेंडरची देवाणघेवाण बंद झाली आहे. त्यामुळे सिलेंडरचा तुटवडा पडलाय. आत्ताच जाऊन आले ऑफिसला. ते म्हणले की 2-3 दिवस तरी काय अजून सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही आणि पुढे पण काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून म्हणलं आपलं चुलीवरच जेवण बनवायला शिकावं. पण सासूबाई ती चूल फुकू फुकून माझं पेपर पार फुटलं तरी सुद्धा ती काय चूल मला पेटना झाली. चला की तेवढी पेटवून द्या. तरी मी कितीदा म्हणत होती चुलीवर जेवण बनवायला शिक शिक. कधी कुठली येईल सांगता येणार नाही. तेव्हा मोठ्या त्यामुळ्यानं बोलत होतीस ग. सासूबाई गॅस असताना त्या चुलीवर एवढ्या धुरात कशाला जेवण बनवायचं? गॅसवर कसं चाट दिशी जेवण बनते न बघा. आणि आता त्या चाट दिशी जेवण बनवायच्या नादात त्या चूल पेटवायचीच विसरून गेला असा. आता उगं मी होती इथं म्हणून तुझं साधलं. ज्ञान नसती तर उपाशीच राहायची येळ होती की. हा नाहीतर ते हाटेलातलं मागवायचं मग ती तसलं तेलकाट पोट डरंगाळायची कामं नुसती. आता ते हाटेलातलं बी सिलेंडर संपलं. ते हाटेला बी बंद करायला लागले ती मग बसला असता उपाशी बोंबलत. अवघड आहे बया. चला देती पिटवून नाहीतर मलाच आण मिळायचं नाही. हो चला चला. तर मंडळी आपल्या भारत देशात सिलेंडर मिळायचं पूर्णपणे बंद झालं तर सिलेंडरला बाय आणि चुलीला हाय करायची वेळ येणार आहे. तुमची काय परिस्थिती होईल कमेंट करून मला नक्की नक्की सांगा बरं का.